नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता जी करंट अफेअरची सिरीज आहे त्यात काल बघू शकता की 16 ते 28 फेब्रुवारीचा आपण थिअरी केलेली आहे आणि आता आज बघू शकता की त्याच रिलेटेड आपण प्रश्न उत्तर जे MCQ फॉर्मॅटमध्ये घेऊन येत आहोत आणि तसंच जे इम्पॉर्टंट न्यूज असतील की जे आपले राहिले असतील की म्हणजे फक्त ते MCQ मध्येच कव्हर करणार येत आहेत आणि मोस्ट एक्सपेक्टेड असे MCQज आपण घेऊन आलेलो आहोत. तर चला, कालचं लेक्चर ज्यांनी बघितलं नसेल पहिले त्यांनी कालचं लेक्चर बघा, कारण काल मी थेअरी शिकवली आली आणि त्याच रिलेटेड मग आज MCQ पण आहेत आणि एक्स्ट्रा MCQज पण आहेत जे एक्झाम स्पेसिफिक येऊ शकतात डायरेक्टली. ओके, चला आपण सुरू करूया. चला, पहिला प्रश्न आहे की गुंतवणूकदारांना निष्क्रिय म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ शोधण्यास मदत करण्यासाठी सेबीने सुरू केलेले डिजिटल प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? KYC ट्रॅकर, मित्रा, MF ट्रॅकर, इन्व्हेस्टमेंट फाइंडर. तर काल आपण हे शिकलेलं होतं, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रा. म्युच्युअल फंड्स ट्रेसिंग रिट्रायवल हे बघू शकता, हे असं ॲप बनवलेलं आहे आणि हे ॲप कोणी बनवलेलं आहे तर सेबीने बनवलेलं आहे. मग लक्षात ठेवायचे सेबीची स्थापना 1988 आहे, पण जे वैधानिक दर्जा भेटला ते 1992ला. सध्याचे सेबीचे अध्यक्ष कोण आहेत तर तुहितकांत पांडे करून आहेत. तुहितकांत पांडे लक्षात ठेवायचं. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचा. मित्राचा फुल फॉर्म पण बघू शकता, काल मी शिकवलेलं होतं, कालचं लेक्चर बघा. म्युच्युअल फंड जे ट्रॅकर आणि रिट्रायवल ॲप असं करून हे आहे. चला नेक्स्ट, वरिष्ठ भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना संशोधन मदत करण्यासाठी कोणत्या संस्थेने JC बोस ग्रँट सुरू केला आहे? भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR, अणुसंसाधन राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान ANRF म्हणजे अणुसंसाधन राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग DST, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ISRO. याच्यापैकी योग्य उत्तर काय आहे? तर ह्याचं योग्य उत्तर आहे अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान. हे लक्षात ठेवायचं की JC बोस ग्रँट जे सुरू केलं आहे ते कुठल्या यांनी सुरू केलं आहे? अणुसंस्थान. आता हे बघू शकता, हे जे MCQज आहेत ते 16 ते 28 फेब्रुवारी 2025 मध्ये जे चालू घडामोडी घडल्या त्या रिलेटेड MCQज आहेत. हे जी थिअरी कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी झालेली आहे, म्हणून ती थिअरी तुम्ही बघून घ्यावी ही विनंती आहे. आणि नुसते तेवढीच थिअरी बेस्टच नाही तर अजून एक्स्ट्रा MCQज पण आहे सर्व. चला नेक्स्ट, UK भारत व्यावसायिक संबंधामध्ये योगदान दिल्याबद्दल अलीकडेच कोणाला मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर पुरस्काराने सन्मानित केले? हे असे व्यक्ती आहेत की UK व्यावसायिक म्हणजे बिझनेसमॅन आहेत की UK भारत व्यावसायिक संबंधामध्ये, म्हणजे UK म्हणजे युनायटेड किंगडम, इंग्लंड, नेदरलँड, स्कॉटलँड, वेल्स या सर्व देशाला भेटून UK बनतो. या देशाशी जे बिझनेस हे आहे त्यांना म्हणून एक मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा अवॉर्ड दिला गेलेला आहे. कुणाला दिला गेलेला आहे? मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, एन चंद्रशेखर. रतन टाटा यांची रिसेंटली डेथ झालेली आहे, म्हणून तुम्ही डायरेक्ट प्रेडिक्ट नका करू की रतन टाटा आन्सर असेल. तर ह्याचं योग्य उत्तर आहे एन चंद्रशेखरन, जे टाटा सन्सचे अध्यक्ष आणि टाटा मोटर्सचे पण बघू शकता चेअरमॅन आहेत. एन चंद्रशेखरन यांना बघू शकता हे मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर अवॉर्ड भेटलेला आहे. आयोग असा प्रश्न विचारते, म्हणून लक्षात ठेवायचे आयोग असेच प्रश्न विचारतात. चला नेक्स्ट, 18 फेब्रुवारी 2031 पर्यंत भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला? अच्छा, म्हणजे 2031 पर्यंत. आता 31 पर्यंत का दिलंय सांगा? थोडं टेक्निकली लावा ना, की जर 324 इलेक्शन कमिशन जे आपण आर्टिकल बघणार 329 पर्यंत, तर त्यात आहे की त्यांचं जे टेन्युअर आहे ते 6 वर्ष या 65 वर्ष असं आहे. मग जर 2025ला नियुक्ती झाली असेल, मग 6 वर्षाचा त्यांना भेटणार आहे टेन्युअर, म्हणजे 2031 पर्यंत. याचा अर्थ 18 फेब्रुवारी 2031 पर्यंत त्यांना टेन्युअर भेटणार आहे. म्हणजे त्यांची नियुक्ती कधी झाली? 18 फेब्रुवारी. येस, 18 फेब्रुवारी 2025ला नियुक्ती झाली. मग इलेक्शन कमिशनर, नॉट चीफ इलेक्शन कमिशनर. मग अनुप चंद्र पांडे, विवेक जोशी, सुशील कुमार चंद्र, अरुण कुमार अवस्थी. तर याचं योग्य उत्तर आहे मिस्टर विवेक जोशी. आता इलेक्शन कमिशनमध्ये कसं आहे की चीफ इलेक्शन कमिशनर आणि त्याच्या खाली 2 इलेक्शन कमिशनर. आता चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार करून आहेत. इथं बघू शकता एक विवेक जोशीचा आणि एक संधू म्हणून आहेत जे पंजाबी आहेत, जे त्यांचं नाव मला आठवत नाही, संधू म्हणून त्यांचं आडनाव आहे, कुमार संधू करून, की ते दुसरे इलेक्शन कमिशनर आहेत. आर्टिकल 324 कलम 324 अंतर्गत इलेक्शन कमिशनचं डेफिनेशन बघू शकता आपल्याला भेटतात. येस, चला
नेक्स्ट, संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी भारत आणि अमेरिकेने कोणते प्रगत मानव पोर्टेबल खांद्यावर चालवता येणारे अँटी टँक मार्गदर्शक क्षेपणास्त्र खरेदी आणि सह उत्पादन करण्यास सहमती दर्शवली आहे? तर कुठल्या दोन देशांनी? भारत आणि अमेरिकेने. अँटी टँक म्हणजे खांद्यावर घेऊन तुम्ही चालत ते बघा, मॅन पोर्टेबल बघू शकता, ते हे असतात, ते त्यांचं नाव काय? स्पाईक, नाग, कॉर्नेट या जॅव्हेलिन. तर याचं योग्य उत्तर आहे जॅव्हेलिन. जॅव्हेलिन म्हणजे आपलं ते जॅव्हेलिन थ्रोवाला नाही, नीरज पांडेवाला. तर इट इज लाईक की मॅन पोर्टेबल अँटी टँक मार्गदर्शक ते क्षेपणास्त्र आहे, अँटी टँक गायडेड मिसाईल आहे ते. चल, यस. कोणत्या महोत्सवादरम्यान 139 कलाकारांनी 24 तासाहून अधिक काळ सतत नृत्य करून विश्वविक्रम रचला, ज्यांचा नंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने देखील दखल घेतली? नाट्यांजली नृत्य महोत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव, कोणार्क नृत्य महोत्सव, वेरूळ अजिंठा नृत्य महोत्सव. तर याचं योग्य उत्तर आहे डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आहे खजुराहो नृत्य महोत्सव. आता खजुराहो आहे कुठे आहे? तर खजुराहो आहे मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवायचं आहे की 139 कलाकारांनी 24 तासाहून अधिक काळ गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झाला असं काळ सतत नृत्य केलं, म्हणजे डान्स वेगवेगळे बघू शकता, मॅरेथॉन चालली डान्सची ते 24 तासांपेक्षा, आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं नोंद झालेली आहे. खजुराहो डान्स फेस्टिवल लक्षात ठेवायचं, नृत्य महोत्सव. खजुराहो मध्य प्रदेशमध्ये आहे. चला नेक्स्ट, कोणत्या भारतीय स्क्वॉश खेळाडूने ऑक्टेन सिडनी क्लासिकमध्ये अंतिम फेरीत इजिप्तच्या अब्देल रहमान नासरला 3-0 असे हरवून PSA चॅलेंजर विजेतेपद जिंकले? एप्रिल 2023 मध्ये निवृत्ती केल्यानंतर त्यांचं जोरदार पुनरागमन आहे. अशा कोणचा खेळाडू आहे जिने एप्रिल 2023 ला निवृत्ती घेतली आणि परत स्क्वॉशचे खेळाडू आहे? स्क्वॉश बघू शकता, स्क्वॉश हा वेगळा प्रकार असतो. असं बघू शकता की भिंत टाईप असते आणि एक काळा छोटा बॉल असतो आणि रॅकेट असतं आणि 2 प्लेयर असतात. एक पहिले डायरेक्टली मारणार, एकच टप्पा पडला पाहिजे आणि मग दुसऱ्याचं हे होतं, म्हणजे सायमल्टेनियसली ते खेळत राहायचं असतं आणि ते पॉईंट्सवर असतं सर्व. मग असा कुठला खेळाडू आहे की जे पुनरागमन केलं आणि डायरेक्टली ऑक्टेव बघू शकता, PSA चॅलेंजर टायटल ऑफ द ऑक्टेन सिडनी क्लासिक इजिप्तच्या अब्देल रहमान यांना हरवून जिंकलेले आहेत? महेश मानगावकर, रमित टंडन, सौरभ घोषाल, हरिंद्र पाल संधू. तर याचं योग्य उत्तर आहे सौरभ घोषाल. मिस्टर सौरभ घोषाल आहेत, ते बघू शकता स्क्वॉशमध्ये पुनरागमन केलेले आहे आणि उत्कृष्ट असं जिंकलेले आहेत. चला नेक्स्ट प्रश्न आपल्याला स्पीडमध्ये घ्यायचे, कारण प्रश्न जास्त आहेत आणि जेव्हा तुम्ही रिव्हिजन पण करणार तर हे सगळं करंट अफेअर्सची जी सिरीज आहे तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये बघू शकता. म्हणजे समजा तुम्ही ब्रेक घेतलाय, नाश्ता करताय, आता दुपारचं जेवण जेवताय, तर आपलं उगाच आपला टाइमपास करण्यामध्ये चाय पे चर्चा करण्यापेक्षा एक दुसऱ्यांबरोबर डायरेक्ट इयरफोन आणि हे सगळं टाकून 2च्या स्पीडवर तुम्ही हे सर्व लेक्चर नंतरला बघू शकता रिव्हिजनमध्ये. मग हे तुम्हाला डबल हे कामाला येईल. आत्ता एक तुम्ही हे बघताय आणि नंतरला रिव्हिजन बघताय आणि मग डायरेक्ट पेपरला जाताय. मग इट इज हाय एक्सपेक्टेड की तुम्हाला सगळं लक्षात राहील, कारण आपल्याला बघू शकता आपली जे सेन्सरी ऑर्गन आहेत ते वाचण्यापेक्षा आपल्याला ऐकण्याचे जास्त म्हणजे बघू शकता सेन्स ऍक्टिव्ह असतात. म्हणून आपण काय गोष्टी ऐकलेल्या असतात ते आयुष्यभर आपल्याला लक्षात असतात. म्हणून बघू शकता की हे सगळं बघू शकता सेन्सरी ऑर्गन्सचा आपण चांगला उपयोग केला पाहिजे. भारतीय तटरक्षक दल म्हणजे कोस्टगार्ड अलीकडेच आयोजित केलेल्या सागर कवच हा किनारी सुरक्षा सराव कुठे झाला? गुजरात किनारा, महाराष्ट्र किनारपट्टी, तामिळनाडू किनारपट्टी, पश्चिम बंगाल किनारा. तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल किनारा. यस, सागर कवच लक्षात ठेवायचे. सागर कवच जानेवारीच्या करंट अफेअर्समध्ये मी एक सांगितलेलं की गरम हवा आणि सर्द हवा, गरम हवा आणि सर्द हवा, गरम हवा सर्द म्हणजे जे आपलं हिवाळीमध्ये होतं. तर हे जे कुठं होतं की हे BSF करतं आणि BSF कुठं करतं? भारत पाकिस्तान जे राजस्थानचे बॉर्डर आहे जैसलमेरमध्ये. गरम हवा आणि सर्द हवा, गरम हवा गरमीमध्ये, सर्द हवा बघू शकता कुठे करतात? सर्द हवा करून म्हणजे हिवाळीमध्ये. हिवाळीमध्ये बघू शकता की जे विजिबिलिटी आहे ती कमी होऊन जाते आणि गरमीमध्ये जास्त गरमी असल्यामुळे हे सगळं ऑपरेशन करावे लागतात. सो दॅट आपले सगळे जे टेक्नॉलॉजी आहे ती चांगल्या प्रकारे चालते की नाही आपल्याला एक बघायचं असतं की रडार सर्व चालतायत की नाही, टेक्नॉलॉजीमधनं सिग्नल परफेक्ट येत आहेत की नाही, हे सर्व आपल्याला आर्म्स ॲम्युनेशन चेक करावे लागतात की त्या सगळ्या टेम्परेचर व्हेरियंटवर आपल्याला चालते की नाही. विजिबिलिटीचा सर्द हवामध्ये बघू शकता विजिबिलिटी आपल्याला हे असते, पण अचूक नेम आपला लागतोय की नाही हे सर्व टेस्टिंग करायचं असतं. तसंच जे कोस्टल सागरी सुरक्षेचं पण महत्त्व आहे. सागर कवच हा जो एक्सरसाइज झालेला आहे इंडियन कोस्ट गार्डनी पश्चिम बंगालचा किनारा येथे केलेला आहे. तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत डिफेन्स रिलेटेड.
चला नेक्स्ट, 2023-24 या आर्थिक वर्षात भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स भारत टॉप 10 कंपन्यांचे एकत्रितपणे अंदाजे 2.2 लाख कोटींचे योगदान दिले. 2023-24 या आर्थिक वर्षात कोणत्या कंपनीने सर्वाधिक थेट कर भरला ज्याचे योगदान 25,000 कोटी आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. अशी कुठली कंपनी आहे ज्याने डायरेक्ट टॅक्स जास्त भरलेला आहे? TCS, SBI, रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC. बट ऑब्व्हियसली पूर्ण सर्वांना माहित असेल सर्वात रिचेस्ट मॅन कोण आहेत एशियाचे? मुकेश अंबानी. त्यांची कंपनी कुठली आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज. येस, हे डायरेक्टली बघू शकता. हे जेव्हा बजेटचे सेशन असतात ह्याच फेब्रुवारी महिन्यात जास्त चर्चेत असतात असे प्रश्न, आणि ह्याच प्रश्न बघू शकता की एक क्रिस्प असतात. कुठेतरी आयोग कुठेतरी टाकून देतो, आणि आपल्या आयोगाच्या बऱ्याच परीक्षा आहेत. गट ब पूर्व परीक्षा, गट क पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा. त्याच्यानंतर MCQs पॅटर्नमध्ये बघू शकता की गट ब मेन्स परीक्षा, गट क मेन्स परीक्षा, आणि ती इट इज हाय अंदाज असा चाललाय की त्या सगळ्या मुख्य परीक्षा 2025 मध्ये सेपरेट केल्या जातील. त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण हे सगळं इम्पॉर्टंट आहे की आपल्याला तो लॉजिकली बिल्ड झाला पाहिजे की सर्वात रिचेस्ट एशियाचे मॅन आहेत की ज्यांची इंडस्ट्री आहे मुकेश अंबानी, मग त्यांचीच इंडस्ट्री जास्त कर भरत असेल. येस. प्रसिद्ध गुजराती कवी आणि निबंधकार श्री अनिल जोशी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निबंध संग्रह स्टॅच्यू साठी बघू शकता साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला. त्यांना हा पुरस्कार कोणत्या वर्षी मिळालेला आहे? अनिल जोशी. ओके, 1985, 90, 95, 2000. तर याचं योग्य उत्तर आहे 1990. लास्टचा बघू शकता की 1 ते 15 फेब्रुवारीमध्ये मी साहित्य अकॅडमीबद्दल पूर्ण डिस्क्रिप्शन दिलं होतं की चमन अरोरा यांना डोगरीसाठी जे साहित्य 2024चा पुरस्कार मिळालेला होता. जून महिन्यात 2025चे पुरस्कार ऑलरेडी डिक्लेअर झालेले आहेत, पण आता सध्या फेब्रुवारीचं सुरू आहे. पण जेव्हा जून महिन्याचे करंट अफेअर्स येतील ह्याच सिरीजमध्ये तेव्हा मी ते शिकवणार आहे. पण लक्षात ठेवायचं आहे की असे जे निधन झाले असतील, अनिल जोशी गुजराती साहित्यक आहेत आणि स्टॅच्यूसाठी त्यांना साहित्य अकॅडमी पुरस्कार भेटला होता, आणि जो पुरस्कार 1990ला भेटला होता त्यांची रिसेंट डेथ झालेली आहे. येस. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जाहीर केल्याप्रमाणे जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत 2025 मध्ये मध्य प्रदेशने किती गुंतवणूक मिळाली? 20.5 लाख कोटी, 25, 30, 35. तर डायरेक्टली हे मध्य प्रदेशमध्ये किती आलाय? डायरेक्टली हे इन्व्हेस्टर जे ग्लोबल इन्व्हेस्टर सबमिट झाला तर किती इन्व्हेस्टमेंट झाली आहे? 30.7 लाख करोड. हे कुठेतरी जास्त हेवी अमाऊंट होता, म्हणून ही बघू शकता चर्चेस होता ॲक्च्युली न्यूज. तर जागतिक हे, आणि मुख्यमंत्री कोण आहेत मध्य प्रदेशचे? मोहन यादव. मध्य प्रदेश रिलेटेड अजून एक न्यूज होती, ती होती की खजुराहो डान्स फेस्टिवल जे 139 जे कलाकार आहेत त्यांनी सलग 24 तासापेक्षा जास्त नृत्य जे मॅरेथॉन केलं, डान्सचे मॅरेथॉन केले, त्याच्यासाठी गिनीस रेकॉर्डमध्ये पण आपल्याला बघू शकता नोंद झालेली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव मध्य प्रदेशचे. येस. कोणत्या देशाच्या क्रिप्टो काउन्सिलने ट्रम्पशी संबंधित फर्म WLFI सोबत सामंजस्य करार केलाय? चीन, पाकिस्तान, तुर्की, अझरबैजान. चीन तर करणार नाही, बट ऑब्व्हियसली अझरबैजान पण करणार नाही, पण हे अनएक्सपेक्टेड होतं, पाकिस्तानने केलंय. बघू शकता ट्रम्प कसा आहे, डोके फिरू बोलू शकता माती फिरू असा प्रेसिडेंट आहे. खरंच कधी काय करेल सांगता येत नाही. आज टॅरिफ वाढवतो, उद्या टॅरिफ कमी करतो. त्याच्यानंतर पाकिस्तानला बोलतो आय लव्ह पाकिस्तान. म्हणजे कुठून म्हणजे काय त्याचं डोकं चालतं मला पण म्हणजे हे आहे. पण आपल्याला फक्त चला ट्रम्प लिंक्ड WLFI क्रिप्टो काउन्सिल जे ट्रम्पची कंपनी जे ट्रम्पचे पुत्र सांभाळतात, ज्यांनी ते 500 का 600 करोड रुपये पण कमवलेले आहेत यावर्षी. ते मागचा एक डेटा मी कुठेतरी न्यूजमध्ये वाचलेला की त्याच कंपनीमध्ये बघू शकता पाकिस्तानशी करार झालेला आहे. येस. नेक्स्ट, ग्रीन वॉचने प्रकाशित केलेल्या क्लायमेट रिस्क इंडेक्स नुसार गेल्या 3 दशकामध्ये 1993 ते 2023 अत्यंत हवामान घटकांमुळे सर्वाधिक प्रभावित झालेले सर्वोच्च 10 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? म्हणजे 10 वर्षात जे पूर्ण बघू शकता की क्लायमॅटिक कंडिशनमुळे, घटनांमुळे हे बघू शकता इम्पॅक्ट झालेला आहे, तो कुठला देश आहे? भारताचा रँक विचारलेला आहे. 4था, 6वा, 8वा, 10वा. तर लक्षात ठेवायचं आहे की भारताचा रँक आहे 6वा. येस. क्लिअर. चला नेक्स्ट प्रश्न. कोणत्या मंत्रालय 16 ते 24 फेब्रुवारी 2025 दरम्यान नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम येथे आदि महोत्सव 2025 आयोजित करत आहे? आदिवासी व्यवहार मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय. आदि महोत्सववर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेला होता की आदि हे कशाशी रिलेटेड आहे? आदि महोत्सव म्हणजे बघू शकता की हे जे ट्रायबल रिलेटेड आहेत, आदिवासी आपले जे आहे, आदि मीन्स
ट्रायबल म्हणजे तेच आदिवासी रिलेटेड जे असतात त्यांच्याशी संबंधित हे पूर्ण हे आहे. मग मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, आदिवासी व्यवहार मंत्रालय, याचं योग्य उत्तर असेल. क्लिअर. चला नेक्स्ट. पुढील 4 वर्षासाठी 100% डाळी खरेदी तरतूद करून कोणती योजना 25-26 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे? कालच्या थेअरीमध्ये पण कव्हर झालेलं. PM किसान, PM आशा, फसल बीमा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना. तर याचं योग्य उत्तर आहे PM आशा. प्रधानमंत्री अन्न आय सुरक्षा बघू शकता, ही जी योजना आहे PM आशा, या योजनेअंतर्गत बघू शकता की 4 वर्षासाठी डाळी खरेदी करण्याचं हे बघू शकता की एक्सटेंड केलेलं आहे. आणि ही योजना चालू कधी झाली तर 2018ला. लक्षात ठेवायचं, 2018ला ही योजना चालू झालेली आहे. चला नेक्स्ट. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत महिला, आपल्याला ते एलॉन मस्क आणि हे सगळं जेफ बेजॉस हे सगळं लक्षात राहतं, पण महिलांवर प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत? मग फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर्स, जुलिया कोच, ॲलिस वॉल्टन, जॅकलिन मार्स. तर याचं योग्य उत्तर आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, ॲलिस वॉल्टन. ॲलिस वॉल्टन आहेत ते जगातील फोर्ब्सच्या नियमानुसार बघू शकता, फोर्ब्सच्या लिस्टनुसार सर्वात बघू शकता की जगातील सर्वात श्रीमंत महिला ॲलिस वॉल्टन. नाव लक्षात ठेवायचं आहे, ॲलिस वॉल्टन. चला नेक्स्ट. केंद्रीय कर्मचारी भरती योजनेअंतर्गत खर्च विभागात उपसचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजय मल्होत्रा, टी.व्ही. सोमनाथन, गिरीशचंद्र मुर्मू, मृत्युंजय श्रीकांतन. संजय मल्होत्रा तर RBIचे गव्हर्नर आहेत, मग यांचा प्रश्नच येत नाही. RBIचे गव्हर्नर आहेत, मग हे येणारच नाही. GC मुर्मू पण नाही आहेत ॲक्च्युली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मृत्युंजय श्रीकांतन. डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरमध्ये डेप्युटी सेक्रेटरी म्हणून हे झालेलं आहे. नवीन हे सेंट्रल स्टाफिंग स्कीम आहे. मृत्युंजय श्रीकांतन. चला क्लिअर. स्पीडमध्ये घेतोय कारण आपल्याला बघू शकता जास्त प्रश्न कव्हर करायचे आणि कमी वेळेत कव्हर करायचे, म्हणून आपल्याला स्पीडमध्ये घेणं हे गरजेचं आहे. चला. हरियाणा सरकारच्या महत्वाकांक्षी अरवली सफारी पार्क प्रकल्प जो 3858 हेक्टर क्षेत्र व्यापतो, तो जगातील सर्वात मोठा सफारी पार्क म्हणून नियोजित आहे. अरवली सफारी पार्क प्रकल्प हरियाणाच्या कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, भूगोल आणि बघू शकता की एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे की सर्वात मोठा जो सफारी पार्क होणार आहे हरियाणा सरकारचा आहे आणि कुठल्या 2 जिल्ह्यामध्ये आहे आपल्याला तो विचारलेला आहे. गुरुग्राम फरीदाबाद, गुरुग्राम नुह, नुह रेवाडी, फरीदाबाद पलवल. तर याचं योग्य उत्तर आहे गुरुग्राम आणि नुह. गुरुग्राम म्हणजेच गुडगाव, म्हणजे दिल्लीच्या बघू शकता की दिल्लीच्या नॉर्थ वेस्टर्न बाउंड्रीला जे गुरुग्राम लागतं तिकडेच आहे. आणि या 2 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा, जगातील सर्वात मोठा सफारी पार्क नियोजित आहे आणि कुठल्या राज्यात आहे? हरियाणात आहे. गुरुग्राम आणि नुह हे दोन्ही जिल्हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला नेक्स्ट. महाराष्ट्रातील पुणे येथे होणाऱ्या 9व्या आशियाई आर्थिक संवाद AED म्हणजे एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2025चा विषय काय आहे? डायरेक्टली आहे, पुण्यात होणार आहे आणि मग विषय हार्ड आहे. जागतिक व्यापार आणि आर्थिक सुरक्षा, विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान, शाश्वत विकास आणि डिजिटल अर्थव्यवस्था, आशिया पॅसिफिक प्रदेशातील नवोन्मेष आणि वाढ. तर डायरेक्टली ह्याचं योग्य उत्तर आहे इकॉनॉमिक रिसायलेन्स अँड रिसर्जन्स इन द एरा ऑफ फ्रॅगमेंटेशन. विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान ह्याचा आपल्याला थीम विचारली गेलेली आहे, जे होणार आहे बघू शकता फेब्रुवारीची न्यूज आहे. इकॉनॉमिक रिसायलेन्स, विखंडाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान. लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट. कोणत्या भारतीय राज्याने मृत्यूदंड, जन्मठेपची शिक्षा किंवा 7 वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा असलेल्या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या साक्षीदारांचे संरक्षण करण्यासाठी साक्षीदार संरक्षण योजना सुरू केलेली आहे? यस, इम्प्रिझमेंट. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान. असं बोललं जातं ना की आत्ताचं बघू शकता की आत्ताचं जरा जग तर ठीक आहे की सोशल मीडियाने हे सगळं, पण पूर्वीच्या काळात पण असं होतं की जे हिंदी पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल बॉलिवूडच्या, की जे साक्षीदारांना कोर्टात पोचवणं हे एक काहीतरी महत्त्वाचं म्हणजे एक मिशनच असायचा. कारण हे प्रत्येक पिक्चरमध्ये येतं की साक्षीदार कोर्टात आहे आणि त्याला कुठंच मध्ये उडवून देण्याचे म्हणजे एक ती हे होती, प्रत्येक पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. मग या साक्षीदारांना संरक्षण देण्याची योजना कुठल्या राज्याने सुरू केलेली आहे?
यस, हरियाणा. मध्य प्रदेश रिलेटेड 2 न्यूज झाल्यात. हरियाणा रिलेटेड पण 2 न्यूज झाल्यात. एक तरी सर्वात मोठी सफारी गुरुग्राम आणि नूह, आणि आता सर्वात साक्षीदार संरक्षण योजना. आणि तिकडं मध्य प्रदेशला झालेलं की खजुराहो जे फेस्टिवल होतं जिथं गिनीज रेकॉर्ड झालं, आणि मोहन यादव जे मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत, ती एक न्यूज होती. चला, आणि म्हणजे 3 न्यूज अशी होती की जे ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट आहे त्या सर्वात जास्ती पैसे आले, 20 लाख करोडच्या आसपास आले मध्य प्रदेशला. चला नेक्स्ट. कोणत्या संस्थेने अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा रिअल टाइम ट्रॅकिंग करण्यासाठी AI चालित टूल AMR सेन्स विकसित केला आहे? IIT दिल्ली, IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT मद्रास. हे लक्षात ठेवायचं आहे, डिफरन्स आहे. IIT दिल्ली, IIT दिल्ली. आता बट ऑब्वियस ह्यांच्यामधलंच एक उत्तर असणार. यस, IIT दिल्ली. IIT दिल्ली भावनेच्या भरात मार्क करायचा नाही, IIT दिल्ली आहे ह्याचा योग्य उत्तर. अँटीबायोटिक रेझिस्टन्स AI पॉवर्ड टूल AMR सेन्स करून त्यांनी बनवलेला आहे. चला नेक्स्ट. 2025च्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत कोणत्या राज्याने 26.6 ट्रिलियन रुपयांचा गुंतवणूक वचनबद्धता मिळवल्या, ज्याची एकूण रक्कम 31 ट्रिलियन रुपयापर्यंत पोहोचली, ज्यामध्ये प्रादेशिक उद्योग परिषद समाविष्ट आहे? कुठलं राज्य आहे असं? महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक. डायरेक्टली आहे की एवढं सारा पैसा येतोय मग कुठे जाणार? मध्य प्रदेश. मगाचं पण हे होता की लोक महाराष्ट्र गुजरात मार्क करतील, पण हे मध्य प्रदेश हे आहे, कारण रिजनल इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह. आणि हे जे असे जे प्रश्न आहेत, असे प्रश्नच घेऊनच याच्यासाठी आलोय की लॉजिकली मग तुम्हाला वाटेल की महाराष्ट्र एकदम हे आहे, जास्त तिकडं इन्व्हेस्टमेंट येते, मग महाराष्ट्र आन्सर असेल. पण असे काहीतरी हे टेक्निकली थोडे फिरवणारे प्रश्न आहेत की 26.6 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंटची कमिटमेंट झालेली आहे. मग असा प्रश्नामध्ये पण बघू शकता ग्लोबल इन्व्हेस्टर सेमच आहे मध्य प्रदेशच्या अनुषंगाने. चला, आयुष मंत्रालयाने अलीकडेच पारंपरिक भारतीय औषधांमध्ये योगदान दिल्याबद्दल 3 प्रतिष्ठित चिकित्सांना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार प्रदान केला आहे. खालीलपैकी या पुरस्काराचा भाग कोण नव्हता? म्हणजे 3 आहेत आणि 4था नाही. कालच्या आपण बघू शकता थिअरीच्या ह्याच्यात पण आपण बघितलेलं आहे की 3 जण आहेत आणि 1 नाहीत. मग आपण बघू शकता वैद्य ताराचंद शर्मा, वैद्य मायाराम मुनियाल, वैद्य समीर गोविंद जमदग्नी, वैद्य कृष्ण जांगीड. काल एक शॉर्टकट सांगितलेला आयुर्वेदवर. 23 सप्टेंबर आयुर्वेद दिन लक्षात ठेवायचा. मिनिस्ट्री ऑफ आयुष्याद्वारे दिला जातो. प्रतापराव जाधव हे मिनिस्टर आहेत सध्याचे. आणि मी लक्षात ठेवायला सांगितले ताराराम जमदग्नी. ताराराम जमदग्नी म्हणजे ताराराम जमदग्नी या तिघांना पुरस्कार हा भेटलेला आहे. म्हणजे आन्सर असणार वैद्य कृष्ण जांगीड, कारण पुरस्काराचा भाग नव्हता हे विचारलं आहे. मग असले जे पुरस्कार आहेत ताराराम जमदग्नी हे लक्षात ठेवायचं आहे. 2025चे धन्वंतरी पुरस्कार. धन्वंतरी हे मिनिस्ट्री ऑफ आयुषने दिलेलं आहे. यस, 5 लाख रुपये दिले त्याचा शिस्तपत्र आणि एक धन्वंतरी यांची मूर्ती या म्हणजे इन्क्लुडेड आहे. चला, स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड म्हणजे स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कलाकारांचे पुरस्कार जिंकला? कॉन्क्लेव्ह, ओपनहायमर, किलर्स ऑफ द फ्लॉवर मून, पुअर थिंग्स. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ओपनहायमर नाही आहे भाई लोक, कॉन्क्लेव्ह आहे. लोक ओपनहायमर करतात, कॉन्क्लेव्ह आहे. यस, डायरेक्टली आहे आणि लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. चला नेक्स्ट. 2034 पर्यंत आदिवासी म्हणून गणले जाण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कोणत्या वर्षापासून लडाखमध्ये सतत वास्तव्य करावे लागेल? डोमिसाईल राहावं लागेल आदिवासी म्हणून. म्हणजे आदिवासीचा जर दर्जा पाहिजे असेल लडाखमध्ये तर तुम्हाला कधीपासून वास्तव्य लडाखमध्ये केलं असलेल्याचा दाखला लागणार आहे. 14, 19, 22, 25. आता 2034 मध्ये पाहिजे त्या संदर्भात विचारलंय. आता नॉर्मली किती 15 वर्षाचा डोमिसाईलचा हे असतो. मग जर 15 वर्ष मायनस केले तर किती येत आहेत? 2019. यस, मग जर आदिवासीचा दर्जा पाहिजे असेल लडाखमध्ये 2034 मध्ये पाहिजे असेल, 2019 मधलं वास्तव्य तुम्हाला बघू शकता तिथं दाखवावं लागणार आहे, सतत वास्तव्य. यस, बघू शकता की आम्ही घेऊन येत आहोत आयोगाच्या बदललेल्या पॅटर्ननुसार. नवीन MPSC जे बघू शकता पॅटर्न बदललेला आहे. राज्यसेवा कंबाईन गट ब गटक. राज्यसेवेचा तर बदलला आहे. इट इज हाय चान्सेस की गट ब गटकाचा पण बदलून येणार आहे. इंटिग्रेटेड बॅच सुरू केलेली आहे जी 2025-26 ची पूर्ण तयारी असेल. पूर्व मुख्य मुलाखत 2 बॅचेस आहेत. एक मॉर्निंग इव्हिनिंग सोमवार ते शनिवारपर्यंत आहे.
कुणाला जसं जॉब करत असतील की त्या हिशोबानं तुम्ही बघू शकता, इन्क्वायरी करून जॉईन करू शकता. डिजिटल बोर्डवर शिकवणी होणार आहे. सर्व विषयाचे नोट्स मराठीत होणार आहे. संपूर्ण अभ्यास मार्गदर्शन, कोर विषय प्लस चालू घडामोडी या सर्व होणार आहे. पूर्व मुख्यचे टेस्ट सिरीज नवीन बॅच बघू शकता, मराठीमध्ये आहे. सर्व इंग्लिशमध्ये नाही, मराठीमध्ये सुरू आहे. म्हणून तुम्ही एकाग्र अकॅडमीला संपर्क साधू शकता. आणि मॅक्झिमम बघू शकता की मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करेल की भरपूर सारे लोकांबरोबर फ्रॉड होत आहे महाराष्ट्रात. कुठल्या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये जात आहे आणि तिथं मग कळते की MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर तर चाललं नाही. जे नॉर्मली जे विषय आहेत तेच विषय शिकवायचे चालले आहे, जे पॉलिटी, इतिहास आणि हे सगळं. आणि मग जे बाकी एथिक्स असेल, इंटरनॅशनल रिलेशन असतील, इंटरनल सिक्युरिटी असेल, सोशल जस्टिस असेल, हे सारे जे विषय असतील, एसे असेल, त्यानंतर आन्सर रायटिंगचं जे प्रॅक्टिस असेल, हे सर्व कोण करत नाहीत. आणि मोठ्या मोठ्या हाय फीमध्ये बघू शकता की स्टुडंट लोकांना सीधा फ्रॉड केलं जात आहे. म्हणून सर्व स्टुडंट लोकांना पण आव्हान असेल की तुम्ही ॲडमिशन घेताना बघून घ्यावं की कुठं आहे. ज्या ॲडमिशन तुम्ही समजा ऑनलाईन मोडवर घेत असं कुठल्या पण ह्याच्यात इन्स्टिट्यूटमध्ये, पण त्याचा इन्स्टिट्यूटचा प्रेझेन्स महाराष्ट्रात ऑफलाईन सेंटर आहे की नाही ते पण चेक करा. मग तुम्हाला थोडी शाश्वती आणि कॉन्फिडन्स राहील. कुठे पण पैसे गुंतवणूक नुसतं पैशांची बात नाही, तर तुम्ही मग त्याच्यावर भरोसा करून सर्व तुम्ही शिकणार आणि मग तो वेळ पण तुमचा जातोय. मग हे सगळं बघू शकता, आपण सावध राहिलं पाहिजे. आणि MPSC आणि UPSCचे बघू शकता क्लासेस तर सराट ठिकाणी झालेले आहेत. आणि मग त्याचं एफिशियन्सी बघा कशी आहे एकदम. ज्यांचा UPSCचा बॅकग्राऊंड आहे की नाही त्या क्लासमध्ये, ते क्लास चालतं की नाही, कधी त्याचं हे झालेलं आहे, त्यांचे नोट्स बघा, त्यांचे डेमो लेक्चर्स अटेंड करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या. येस, चला बॅक टू द टॉपिक. आयुष्यमान भारत वय वंदना योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्तीत जास्त किती आरोग्य विमा संरक्षण दिले जाते? 5 लाख दरवर्षी, 10 लाख, 2 लाख, 3 लाख. आयुष्यमान भारत वय वंदना योजना लक्षात ठेवायचं आहे. या अंतर्गत किती रुपये दिले जातात? तर 5 lakhs. यस, दरवर्षी 5 लाख. यस, एक मिनिट थोडं पाणी पिऊन घेतो. लक्षात ठेवायचं, हे सगळे जे आहेत प्रश्न जे इम्पॉर्टंट आहेत ऍक्च्युली. चला कंटिन्यू करूया. बार्सिलोना येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स गोल्ड लेबल शर्यतीत 56 मिनिटे 42 सेकंडमध्ये पूर्ण करून अर्ध मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन विश्वविक्रम कुणी केलाय? एलियूड किपचोगे हे जे पहिले होते, जे फुल मॅरेथॉन त्यांनी विश्वविक्रम केलेला. जेकब किपलोमिओ, केनेनिसा बेकेलो, जेफ्री कामवोरोर. तर याचं योग्य उत्तर आहे जेकब किपलिमो. जेकब किपलिमो हाफ मॅरेथॉनमध्ये. येस, लक्षात ठेवायचं आहे, हाफ मॅरेथॉन 21.1 किलोमीटरचा डिस्टन्स म्हणजे हाफ मॅरेथॉन. आणि 42.2 किलोमीटर म्हणजे फुल मॅरेथॉन. हे फुल मॅरेथॉन झालं, हे हाफ मॅरेथॉन. लक्षात ठेवायचं आहे, ह्या सगळे डिस्टन्स लक्षात ठेवायचे, आपल्याला विचारले जातात. डीप ओशन मिशन अंतर्गत समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून 2025 पर्यंत 500 मीटर उथळ पाण्याची चाचण्याच्या जवळ पोहोचून भारताच्या मत्स्य 6000 सबमर्सिबलने कोणत्या बंदराच्या त्यांच्या ओल्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या? चेन्नई बंदर, विशाखापट्टणम बंदर, मुंबई बंदर या कट्टुपल्ली पोर्ट. आता हे सगळ्या मोठ्या मोठ्या ह्याच्यावर होणार नाही. संशोधन काहीतरी करतात, मग असा पोर्ट असेल की जे जास्त न्यूजमध्ये पण नाही आणि तिथं थोडं जागा पण रिकामी असेल आणि जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट होत नसेल तर. बट ऑब्व्हियसली आन्सर क्रमांक 4 कट्टुपल्ली पोर्ट बंदर. यस, चला नेक्स्ट. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी 15व्या वित्त आयोगाने मिळवलेल्या अनुदानाच्या रकमेशी राज्य जुळवा. पंजाब 225 कोटी, उत्तराखंड 93, छत्तीसगड 244. 1, 2, ओनली 3, 2, 3 ऑल आर करेक्ट. ॲक्च्युली हे सर्व करेक्ट आहेत. हा प्रश्न घेऊन येण्याचं कारण होता की 15वा वित्त आयोग परत एकदा चर्चेत आहे. 15वा वित्त आयोग बघू शकता कोण होते? NK सिंग अध्यक्ष होते. 16व्याचे अरविंद बनगडी आहे. आता हे सगळं तर ठीक आहे, महाराष्ट्राला किती भेटले? तर महाराष्ट्राला ऑलमोस्ट 620 करोड रुपये काहीतरी भेटलेले आहेत ग्रामीण विकासासाठी. लक्षात ठेवायचं की हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जो फंड दिलेला आहे 620 करोडच्या आसपास महाराष्ट्र आहे. मग बाकी सगळं लक्षात ठेवा. पंजाब 225, उत्तराखंड 93 करोड, 244 छत्तीसगड, महाराष्ट्र 620. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राचा डेटा लक्षात ठेवा 15वा वित्त आयोगनुसार. यस. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शालिमार बाग मतदारसंघातून जिंकल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री कोण शपथ घेणार आहे? म्हणजे कोणी शपथ घेतली हे कालच्या थिअरीमध्ये पण शिकवलेलं आहे. रेखा गुप्ता, विजेंद्र गुप्ता, हर्षवर्धन, परवेश वर्मा. तर महिला आहेत, जे 4थ्या महिला म्हणून मुख्यमंत्री झालेले आहेत.
रेखा गुप्ता पहिल्यांदाच इलेक्शन लढत शालिमार बागेतून पहिल्यांदाच आमदार झाले आणि डायरेक्ट मुख्यमंत्री. तर चौथ्या मुख्यमंत्री आहेत. तर मला लक्षात ठेवायचे दिल्ली विधानसभेत टोटल सीट किती आहेत, तर दिल्ली विधानसभेत टोटल सीट 70 आहे. तर ब्रह्मप्रकाश जे आहेत, जे पहिले दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यानंतर दिल्लीचे फर्स्ट महिला मुख्यमंत्री म्हणून सुषमा स्वराज जी आहेत, आणि जे लॉंगेस्ट टर्म आहेत ते शीला दीक्षित आहेत. आणि जे बघू शकता की आत्ता रेखा गुप्ता आहे ते 4th वुमेन हे आहेत, ते भाजप पक्षाचे रिलेटेड आहेत. ह्याच्यापूर्वी बघू शकता अतिशी म्हणून त्या होत्या, आणि त्याच्यापूर्वी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होते दिल्लीचे. लक्षात ठेवायचे. दिल्ली ही केंद्रशासित प्रदेश आहे, आणि अशा किती केंद्रशासित प्रदेश आहेत तिथं विधानसभा आहे, तर दिल्ली आहे, पुडुचेरी आहे, जम्मू काश्मीर आहे. लक्षात ठेवायचं आहे. यस. लडाख पण एक हे आहे. लडाखमध्ये विधानसभा नाही आहे कदाचित. जम्मू काश्मीर 3 राज्यच आहेत. लडाखमधलं आपण हे बघू पुढच्या ह्याला, कारण मला पण डाऊटफुल आहे की आहे की नाही. 3 ह्याच्यात तर 100% आहे. लडाखमध्ये नाहीच आहे ॲक्च्युली. दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर 3च लक्षात ठेवा. चुकून काल पण मी लडाख बोललो असेल तर मग थोडं हे करा, समजून घ्या. FBI संचालक म्हणून नियुक्ती झालेले पहिले भारतीय अमेरिकन कोण म्हणले? हे डायरेक्ट प्रश्न येतात. कुठला पण भारतीय माणूस इंटरनॅशनल लेवलला या तर बाहेरच्या कंट्रीमध्ये मोठ्या कुठल्या तरी पदवर गेला तर डायरेक्ट प्रश्न आयोग विचारते. विवेक रामास्वामी, काश पटेल, नीरा टंडन, अजित पाय. तर बघू शकता FBIच्या ह्याच्यावर कोण गेले? काश पटेल. अमेरिकाच्या FBIचे संचालक म्हणून. यस, काश पटेल. पटेल लोक भरपूर आहेत अमेरिकात, कॅनडामध्ये पण आहेत. चला, बांगलादेशने कोणता दिवस राष्ट्रीय शहीद दिन म्हणून घोषित केला आहे? 21 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी, 26 मार्च, 16 डिसेंबर. हे बांगलादेशचं रिलेटेड आहेत, पण आपल्याला फक्त डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे. 25 फेब्रुवारी. 25 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय शहीद दिन म्हणून बांगलादेश या देशाने बघू शकता घोषित केलेला आहे. चला नेक्स्ट. कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्सने कोणता नवीन टर्म प्लॅन लॉन्च केला आहे जो लाईफ सिक्युअर आणि लाईफ सिक्युअर विथ रिटर्न ऑफ प्रीमियम सारखे प्रकार देतो? स्मार्ट शील्ड, प्रॉमिस टू प्रोटेक्ट, सिक्युअर लाईफ प्लस फ्युचर गार्ड. यस, हे डायरेक्ट प्रश्न आहेत. प्रॉमिस टू प्रोटेक्ट. असं पण येऊ शकतं की जे प्रॉमिस टू प्रोटेक्ट आहे, जे लॉंग टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे ते कोणी दिलेलं आहे? तर कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्स. यस, लक्षात राहील. चला नेक्स्ट. डेटा गव्हर्नन्स, AI चालित क्षमता निर्मिती, पर्यावरणीय ऑडिट आणि ESG फ्रेमवर्क यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून ऑडिट कौशल्य वाढवण्यासाठी आणि शाश्वत ऑडिट पद्धतीने प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेने भारताचे नियंत्रण आणि महालेखापाल CAG सोबत 2 सामंजस्य करार केला? IIT बॉम्बे, IIT दिल्ली, IIT कानपूर, IIT मद्रास. मागासचं लक्षात ठेवा, जे AMR जो सेन्स होता IIT दिल्ली आन्सर होता. तर ह्याचं योग्य उत्तर आहे IIT मद्रास. AI आला कुठं पण, डेटा गव्हर्नन्स, AI आणि CAG आला IIT मद्रास. साऊथ इंडियन लक्षात ठेवायचं, साऊथचे स्टेट लक्षात ठेवायचं. चला नेक्स्ट. पंजाब नॅशनल बँक अलीकडेच इंडो टिबेटियन सीमा पोलीस ITBP सोबत विशेष आर्थिक आणि विमा फायदे देण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत प्रदान केलेल्या फायद्यांमध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट आहे? 100 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा, 150 लाख रुपयांचा हवाई अपघात विमा, 100 लाख रुपयांचा अपंगत्व कव्हरेज, ITBP कर्मचाऱ्यांसाठी गृह कर्ज व्याजदान. तर बट ऑब्व्हियसली होम लोन इंटरेस्ट सबसिडी फॉर ITBP. हे 100 लाख 150 लाख थोडी देतील. म्हणजे असंच बघा ना, स्वतः पंजाब नॅशनल बँकवर मध्यंतरी कारवाई झालेली RBIद्वारे, स्वतःच लॉसमध्ये आहे. मग त्यांना काहीतरी करायचं असेल ना, म्हणजे काहीतरी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट. मग हे सगळे काय 100 लाख 150 लाख 100 लाख हे काय इतका पैसा त्यांच्याकडे पण आहे की नाही माहीत नाही. मग होम लोन इंटरेस्ट म्हणजे हे असले जे प्रश्न असतात ते लॉजिकली तुम्हाला सोडवायचे आहेत. चला नेक्स्ट प्रश्न. परदेशी मूळच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्र जागा घेण्यासाठी ओडिशातील ITR चंदीपूर येथे सिकिंग 42B हेलिकॉप्टरमधून DRDO आणि भारतीय नौदलाने विकसित केलेले कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली? ब्रह्मोस-NG, NASM-SR, वरुणास्त्र, निर्भय. तर ह्याचं योग्य उत्तर आहे NASM-SR. डिफेन्सच्या डायरेक्ट न्यूज आहेत, लक्षात ठेवायचं आहे. NASM-SR जर विचारलं तर ती मिसाईल आहे ॲक्च्युली. हेलिकॉप्टरमधून DRDOने बघू शकता चंडीपूर इथं सक्सेसफुली टेस्टेड केलेली आहे. इंडियन नेव्ही सक्सेसफुली टेस्टेड. ओके, रिप्लेस फॉरेन अँटीशिप मिसाईल. चला, बॅटरी आधार इनिशिएटिव्ह. यस, कालच्या लेक्चरला शिकलो बॅटरी आधार इनिशिएटिव्ह, की एक टाटा एलेक्सी मधनं एक स्पेशल नंबर दिला जाईल की बॅटरी उत्पादनापासून बॅटरीचं जे पूर्ण जर हे होत आहे आणि मग त्याच्यावर मग ते पूर्ण आपलं जे कार्बन एमिशन हे आहे 2070 पर्यंत आपल्याला ते 0 करायचं आहे. कार्बन नेट जे रेशो आहे
मग त्या संदर्भात एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. मग हे उपक्रम कुणी हे केलं, म्हणजे लॉन्च केलं? नितीन गडकरी, राजनाथ सिंग, पियुष गोयल, जितेंद्र सिंग. आणि काल पण सांगितलेलं की सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्री जे आहेत जितेंद्र सिंग यांनी लॉन्च केलेला आहे बॅटरी आधार इनिशिएटिव्ह. येस. नेक्स्ट, इस्रो आणि IIT मद्रास यांनी अंतराळ आधारित अनुप्रयोगासाठी विकसित केलेल्या स्वदेशी सेमीकंडक्टर चिपचे नाव काय? स्वदेशी म्हणजे इंडियन बेस्ड आहे, इंडिजिनियस सेमीकंडक्टर चिप बनवलेली आहे, त्याचं नाव काय? शक्ती, एरिस, कोर, विक्रम. तर याचं नाव आहे इरिस. येस, इरिस लक्षात ठेवायचं आहे. IRIS, इस्रो आणि IIT मद्रास सेंटर सेमीकंडक्टर जे आहे डायरेक्टली बनवलेलं आहे. चला नेक्स्ट प्रश्न. मॅक्झिमम आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत म्हणून थोडं स्पीडमध्ये पण जायचं आहे आपल्याला. 7 अंडर 65च्या अंतिम फेरीत अंडर पूर्ण करून LIV गोल्फ ॲडलेड 2025 कोणी जिंकले? जॅकलिन नियामॅन, अब्राहिम ॲन्सर, कार्लोस ऑर्टिस, सर्जिया ग्रासिया. हू वॉन द लाईव्ह गोल्फ ॲडिलेड बाय फिनिशिंग 13 अंडर विथ 7 अंडर 65 फायनल राऊंड? गोल्फ आहे ते पण ॲडिलेड. शक्यतो गोल्फवर विचारला गेलेला नाही प्रश्न आजपर्यंत, पण विचारू जाऊ शकतात म्हणून लक्षात ठेवायचं आहे. जॅकलिन नियामॅन. टायगर वुड्स मध्यंतरी बघू शकता बऱ्याच वर्षापूर्वी टायगर वुड्स चर्चेत होते आणि मग त्यांच्यावर डायरेक्टली जो प्रश्न विचारला गेलेला होता. मग गोल्फ रिलेटेड पण आपल्याला लक्षात ठेवायचं की ॲडिलेड जे ऑस्ट्रेलियामध्ये आहे ते जे आहे ते सिरीज कोणी जिंकलेली. चला नेक्स्ट प्रश्न. 1 लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी AI फॉर एंटरप्रिन्युअरशिप हा उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण AI रिलेटेड भरपूर आपल्या इकडं चर्चेत आहे की AIचा विषय. मग AI जो आहे की जे 1 लाख तरुणांना प्रशिक्षित करणार आहे ती संस्था कोण आहे? MSD, NSD आणि इंटेल इंडिया, AICT शिक्षण मंत्रालय आणि गुगल, नीती आयोग, इस्रो आणि इंटेल इंडिया, इलेक्ट्रॉनिक आणि IT मंत्रालय, IBM आणि NSDC. भरपूर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा. हे जो योग्य उत्तर आहे MSD, NSDC आणि इंटेल इंडिया. 1 लाख तरुणांना AI प्रशिक्षित करणार आहे, या सगळ्या संस्था त्याच्यात इन्क्लुडेड आहेत. चला नेक्स्ट प्रश्न. 2025चा आर्थिक साक्षरता सप्ताह कधी झाला? फायनान्शियल लिटरसी वीक 10 ते 14 जानेवारी, 24 ते 28 जानेवारी, 10 ते 14 फेब्रुवारी, 24 ते 28 फेब्रुवारी. तर बघू शकता फायनान्शियल लिटरसी वीक जे झाला 24 ते 28 फेब्रुवारी. यस, डन. चला पुढे थोडेफार प्रश्न राहिलेत, आपण लवकरात लवकर घेऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधान सचिव 2 म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे फेब्रुवारी 2025 मध्ये? यस, संजय मल्होत्रा, रघुराम राजन, सुभाषचंद्र गर्ग, शक्तिकांत दास. काल पण शिकवलेलं होतं की जे RBIचे पूर्व गव्हर्नर आणि तमिळनाडू बॅचचे IAS अधिकारी शक्तिकांत दास यांना पंतप्रधानाचे प्रधान सचिव 2 म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आत्ताचे सध्याचे जे RBIचे गव्हर्नर सध्या हे आहेत संजय मल्होत्रा. यस, रघुराम राजन पूर्वी होते, पण सध्याचे आहेत ते 2025 जून 2025 म्हणजे जुलै 2025 संजय मल्होत्रा. लक्षात ठेवायचे. शक्तिकांत दास प्रिन्सिपल सेक्रेटरी 2 झाले. तर 1 कोण आहे? प्रधान सचिव 2 आहेत ना, मग 1 कोण आहे? तर PK का DK मिश्रा करून PK मिश्रा करून आहेत, जे प्रिन्सिपल सेक्रेटरी 1 आहेत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. चला क्लिअर. नेक्स्ट. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेल्या तीव्र विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत कोणत्या प्रकारच्या आजारांना लक्ष्य केले जाते, ज्याचे उद्देश 30 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी 100% तपासणी कव्हरेज साध्य करणे आहे? संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग, बॅक्टेरिया बर्न रोग, पाण्यामुळे होणारे रोग. पुन्हा एकदा प्रश्न समजून घ्यायचा आहे की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेल्या तीव्र विशेष तपासणी म्हणजे हे कुठेतरी इंटेन्सिफाईड स्पेशल स्क्रीनिंग चालू आहे. कोणत्या प्रकारच्या आजारांना लक्ष केले म्हणजे टार्गेट काय आहे, कुठल्या प्रकारचे आजार टार्गेट आहे, ज्यांचे उद्देश 30 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी 100% तपासणी. 30 वर्ष आणि त्यांच्या वय झाले असेल वय, त्यांच्या 100% तपासणी होणार आहे. मग असे कुठले आजार आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे की नॉन कम्युनिकेबल असंसर्गजन्यच आजार असणार. आता असंसर्गजन्य आजारामध्ये काय आलं? लिव्हरचा तुमचा प्रॉब्लेम असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, डायबिटीज असेल. असंसर्गजन्य म्हणजे की जर मला झाला असेल तर तुम्हाला होणार नाही, जर मला हार्टचा प्रॉब्लेम आहे तर नॉट तुम्हाला होणार. आणि संसर्गजन्य म्हणजे जर मला कफ झाले, कोविड झाले तर माझ्या संपर्कात आल्यावर तुम्हाला पण होणार. TB असेल, हे सर्व प्रकार
त्याला संसर्गजन्य रोग बोलतात. असंसर्गजन्य रोग म्हणजे जे बॉडीच्या इंटरनलीच हे होतात, लिम्बमध्ये प्रॉब्लेम होतात, आपला विटामिन्समध्ये प्रॉब्लेम झाला, रात्र अंधळेपणा झाला, त्याच्यानंतर इंटरनली जे काय काय होत आहे की जर तुमच्यात कॅल्शियमचीच कमी झाली, आर्थरिटिस झाला, हे सगळं बघू शकता असंसर्गजन्य आजार आहे. चला नेक्स्ट, इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स नावाच्या डिजिटल पायलट परवाना सादर करणारा कोणता देश जगातील दुसरा देश बनला? इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स UAE, जपान, भारत, युनायटेड किंगडम. यस, याचं योग्य उत्तर आहे इंडिया. जगातील दुसरा देश झालेला आहे इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊया. 5, 10, 15 प्रश्न राहिले असते. चला, गुगलने 1.6 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळ असलेले त्यांचे सर्वात मोठे अनंता कॅम्पस कुठे सुरू केले? हैदराबाद, बेंगलोर, मुंबई, पुणे. लोक हैदराबाद माग करतील. काल पण मी सांगितलं की गुगल सर्वात मोठं कॅम्पस हैदराबादमध्ये बांधणार आहे, अजून झालेलं नाहीये. मग आत्ता जे भारतातील सर्वात मोठा जे कॅम्पस आहे, जे अनंता म्हणून हे दिलं आहे, आणि ते बेंगलोरमध्ये स्थापित केलेलं आहे. कालच्या आपण थिअरीमध्ये पण बघितलेलं आहे की बेंगलुरू मध्ये स्थापन केलेलं आहे गुगलने सर्वात मोठा कॅम्पस. चला नेक्स्ट, पूनम वाणी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पूनम वाणी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? मनोज बक्षी, पूनम कालरा, रितू शर्मा, नेहा वर्मा. तर बट ऑब्विसली पूनम कालरा. काय कधी ना तुम्हाला थोडं डोकं कमी यूज करायचं असतं. काय लोक तर लॉजिक लावतील पूनम वाणी आहे तर पूनमच असेल, पण काय लोक उलटं डोकं पण लावतात. तर पूनम वाणी दिले मग पूनम कालरा कसा असेल? मग हे सगळं जास्त कधी जास्त नॉलेज आणि जास्त लॉजिक पण लावायचे नसतात पेपरला. हाय तसं स्ट्रेट फॉरवर्डमध्ये सॉल्व्ह करायचं असतात. त्याच्यातलाच हा प्रश्न होता, पूनम वाणी, पूनम वालरा. कोणत्या राज्य सरकारने मोरीगाव जिल्ह्यात मेगा इंडस्ट्रियल पार्कसाठी 569 बिगा म्हणजे बिगास म्हणजे हिंदीमध्ये झालं ते गुंठा जमीन देण्यास मान्यता दिली आहे आणि हरित ऊर्जेसाठी नवीन धोरण आणले आहे? पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा, झारखंड. मोरीगाव जिल्हा, तर मोरीगाव जिल्हा कुठे आहे? आसाममध्ये. यस, लक्षात ठेवायचं आहे. बरेच आउट ऑफ द स्टेट पण प्रश्न जास्त झालेले आहेत, मग ते लक्षात ठेवायचं आहे. मध्य प्रदेश असेल, हरियाणा असेल, सर्वात मोठं सफारी पार्क हरियाणा. खजुराहो डान्स फेस्टिवलमध्ये सर्वात मोठं हे बघू शकता मध्य प्रदेश, आणि मध्य प्रदेशमध्ये इन्व्हेस्टमेंट पण चांगली आलेली होती. यस, महाराष्ट्रामध्ये जे 15 फायनान्स कमिशन आहे त्याद्वारे पण 620 करोड आलेले आहेत. पंजाब आणि उत्तराखंडमध्ये बघू शकता की 225, 93 असे हे सगळं आकडे थोडं लक्षात ठेवायचे. चला नेक्स्ट, कोणत्या कंपनीने वॉटर रेझोल्युशन श्रेणीमध्ये फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड जिंकला आहे? NTPC लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड, टाटा पॉवर, अदानी पॉवर. आयोगाच्या 2 वर्षाचा जर तुम्ही पॅटर्न बघितला तर आयोगाच्या 2 वर्षाच्या पॅटर्नमध्ये तर तुम्ही डायरेक्टली बघू शकता की इंडस्ट्रीवर जास्त प्रश्न विचारले गेले आहेत. गटच्या पूर्व परीक्षेमध्ये पण बघू शकता की जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे जास्त म्हणजे एक ना एक तो करंट अफेअर्समध्ये येतोच. मग वॉटर रिसायलेन्स कॅटेगरीमध्ये कुठली जी कंपनी आहे? तर NTPC लिमिटेड. यस, नॅशनल थर्मल पॉवर लिमिटेड. यस. चला नेक्स्ट, डॅश संशोधकांनी विकसित केलेल्या भारतातील पहिली जीन एडिट केलेली मेंढी. कालच्या ह्याच्यात पण सांगितलं की हे कुठे आहे? नागालँड विद्यापीठ, IISc बेंगलुरू, दिल्ली विद्यापीठ, काश्मीर विद्यापीठ. तर ह्याचं योग्य उत्तर आहे यस, मेंढी, काश्मीर विद्यापीठ. जीन एडिटनी केलेली ही भारतातील पहिली संशोधन मेंढी आहे. लक्षात ठेवायचे, काल ज्यांनी थिअरी बघितली नाही त्यांना परत विनंती आहे की कालची पहिले थिअरी बघा आणि त्याच्यानंतर हा लेक्चर बघा. एकत्रच बघू शकता की 15 दिवसाच्या करंट अफेअर्स तुमचे बघू शकता की 2 तासात कव्हर होतात. 2 तास पण नाही, तरी कमी वेळ आहे. कालचा पण एक बघू शकता की चला 1-1 तासचा जर पकडला थिअरीचा लेक्चर आणि MCQचा, तर 2 तासात तुमचा बघू शकता की 15 दिवसाचा करंट अफेअर जे मॅक्झिमम आयोगाच्या स्पेसिफिक रिलेटेड आहे की आयोग काय प्रश्न विचारू जाऊ शकतं ते कव्हर होऊ शकतं. आणि तसंच बघू शकता महिन्याचे बघू शकता 4 तासात 1 महिना कव्हर होतोय. मग 4 तासात तुमची मॅगझिन पण बघू शकता 100 पानाची वाचून झाली तर लक्षात राहत नाही. मग हे 4 तासाचा उपयोग कसा करायचा की जसं मी प्रत्येक वेळेला सांगतो की तुम्ही जर बोर झाला असाल अभ्यास करून लायब्ररीचा हे वॉकिंगला जात असाल, रात्री गार्डनमध्ये वॉक करत असाल, मॉर्निंगला जर तुम्ही जर जिम नाही वॉक करत असाल तर तुम्ही डायरेक्टली बघू शकता फास्ट फॉरवर्डमध्ये हे लेक्चर बघू शकता. तसेच परीक्षेच्या वेळेला पण हे ॲज अ रिव्हिजन टाईपमध्ये पण तुम्ही बघू शकता हे सर्व लेक्चर्स. चला नेक्स्ट, अरुणाचल प्रदेशातील सुधारित दुलारी कन्या योजनेअंतर्गत मुलीच्या संस्थात्मक जन्मासाठी सुधारित मुदत ठेव रक्कम किती आहे? 15,000, 20,000, 25,000, 30,000. हे डायरेक्टली आहेत. हे अरुणाचल प्रदेशची स्कीम आहे आणि आपण आन्सर बघून घेऊया. तर आन्सर आहे 30,000. आता त्याच्या पहिल्याची स्लाइड बघूया काय आहे. यस,
UPSC स्पेशल 3 इयर्स प्रोग्राम काल पण सांगितलं, आज पण सांगतो की 3 वर्षाचा हे UPSC स्पेसिफिक प्रोग्राम असेल की 12वी नंतर तुम्ही जॉईन करू शकता की 2 वर्षाचा फाउंडेशन चालेल आणि 1 वर्षाची रँकर्स बॅच चालेल. त्यात तुमचा संपूर्ण बघू शकता स्पेशल मेंटरशिप सेशन असेल, सिलेबस कव्हरेज ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये असेल आणि 100% सपोर्ट गॅरंटी असेल. आणि मेन म्हणजे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर एकाग्र अकॅडमीला तुम्ही संपर्क साधू शकता. खाली नंबर पण दिलेला आहे. डायरेक्टली स्कॅन पण करू शकता. डायरेक्ट ऑफलाईन सेंटरवर यायचं तर बघू शकता. नक्षत्र मॉल दादर पश्चिम इकडे समोर नक्षत्र मॉलच्या समोर जी बिल्डिंग आहे तिथं सेकंड फ्लोअरला एकाग्र अकॅडमी आहे. मग असेच म्हणून मी सांगतोय की बरेच लोकांचे म्हणजे माझे स्टुडंट आहे तिथं बघू शकता की डायरेक्टली आलेलं आहे की फसवेगिरी आणि हे सर्व बरेच क्लासेस कुठनं हे जात आहेत. म्हणून माझी विनंती राहील की परत एकदा विनंती करतो की जिथं ज्या क्लासेसचं ऑफलाईन सेंटर असेल तिथंच तुम्ही ॲडमिशन म्हणजे मला वाटते घेतलं पाहिजे. आणि त्या क्लासेसचं हे पण बघा म्हणजे थोडं डेमो लेक्चर्स आणि हे सर्व बघून तुम्ही थोडं बॅकड्रॉप हे आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग सर्व निर्णय घेतले पाहिजे. कारण नुसता पैसा नाही, मी जसं सांगितलं की आपला वेळ पण फुकट जातोय त्याच्यामुळं. म्हणून एकदम बघू शकता की डिसिजन चांगले घ्या लाईफमध्ये. चला थोडेफार प्रश्न राहिलेत, लवकर लवकर कव्हर करूया. चहा उद्योगाच्या 200 वर्षाच्या पूर्ततेनिमित्त झुमियोर बिनी दिनी 2025 झुमियोर बिनी दिनी 2025चे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या राज्यात केले? हा काहीतरी युनिक प्रश्न दिसतोय ना. इन विच स्टेट डिड PM मोदी इनॉग्रेट झुमियोर बिना दिनी 2000 सेलिब्रेटिंग 200 इयर्स ऑफ द टी इंडस्ट्री? टी इंडस्ट्री आसाम तुम्हाला लक्षात असेल. पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, त्रिपुरा. आणि ह्याचा आन्सर बघू शकता. योग्य उत्तर यस, आसाम. तर झुमियर बिना दानी टी. आणि लक्षात ठेवा की दार्जिलिंग टीला फर्स्ट GI टॅग भेटला, पण दार्जिलिंग आसाममध्ये नाही आहे, दार्जिलिंग वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. हे थोडे बघू शकता लॉजिकली प्रश्न असतात की जे आपल्याला लक्षात पाहिजेत. चला नेक्स्ट. 76व्या वर्षी निधन झालेले माजी क्रिकेट कर्णधार आणि निवडकर्ते मिलिंद रेगे यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये कोणत्या भारतीय राज्याचे प्रतिनिधित्व केले? मिलिंद रेगे नावच महाराष्ट्र नाही, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली. बट ऑब्व्हियसली मिलिंद रेगे महाराष्ट्रालाच रिप्रेझेंट करतात. येस. डायरेक्ट नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. फेब्रुवारी 2025 मध्ये मूडीज जे आहे मूडीज ॲनालिटिक्स 2025 साठी भारताचा अंदाजित GDP दर काय आहे? 7.0, 5.9, 6.4, 6.6. तर ह्याचं योग्य उत्तर आहे 6.4. हे लास्ट टाइम पण सांगितलेलं की लास्ट टाइम जे आहे फेब्रुवारीचा जे पहिला लेक्चर झाला त्यात मी सांगितलेलं की जे इकॉनॉमिक सर्व्हेने जे रिपोर्ट दिला, इकॉनॉमिक सर्व्हे अंतर्गत पण 6.4%चं एक्सपेक्टेशन GDP ग्रोथ आपण प्रेडिक्ट केलं आहे. आणि मूडीज अंतर्गत पण 6.4% आहे. मग 6.4% लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. चला, WHOने कोणत्या देशाला मानवी आफ्रिकन ट्रायपॅनोसोमॅसिस HAT गॅम्बियस प्रकारातून मुक्त घोषित केले आहे? असे कुठला देश आहे? गिनी, नायजेरिया, केनिया, इथिओपिया. आफ्रिकन ट्रायपॅनोसोमियासिस HAT आपण ज्याला बोलतो की कुठला देश आहे ज्याला मुक्त केलं आहे? तर गिनी देशाला WHOने मुक्त केले या आफ्रिकन ट्रायपॅनोसोमियासिस कडून. चला नेक्स्ट. फेब्रुवारी 2025 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात 1028 कोटी रुपयांचा खालीलपैकी कोणत्या पायाभूत सुविधांचा प्रकल्पांचा उद्घाटन केलेले आहे, अनावरण केले आहे? कानपूर लखनौ महामार्ग आणि गोरखपूर रिंग रोड, आग्रा एक्सप्रेसवे आणि पूर्वांचल एक्सप्रेसवे, मुंशी पुलिया आणि खुरमन नगर फ्लायओव्हर, लखनौ विमानतळ आणि वाराणसी गोरखपूर महामार्ग. तर ह्याचं योग्य उत्तर आहे मुंशी पुलिया आणि खुरमन नगर उड्डाणपूल. हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण आपला आला आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरीच्या संदर्भात पण आहे. आणि नितीन गडकरीच्या संदर्भात आपण काल बघितलं की जी ट्रेन होती आपली रोड ट्रेन वल्वोनी आणि दिल्लीवरी यांनी सुरू केलेली होती नागपूरमध्ये. मग त्या हिशोबानं हे एक आपला इम्पॉर्टंट वाटलं. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच बिप्लॅब शर्मा समितीच्या अहवालानुसार 38 प्रमुख शिफारशींवर आसूसोबत सहमती दर्शवली, ज्यामध्ये आदिवासींसाठी जमीन हक्क आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन यांचा समावेश आहे? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर. आता AMTM हे जे आहे शॉर्टकट त्याच्यातलं हे बघू शकता आसाममध्ये आहे. आसाममध्येच टी इंडस्ट्री 200 वर्ष पूर्ण झाल्याचं हे झालं आणि आता आसामच याचा आन्सर आहे की जे बिप्लब शर्मा कमिटी कशाशी हे आहे तर बघू शकता आदिवासीचे जमीन हक आणि सांस्कृतिक वारसा. प्रश्न असा येऊ शकतो बिप्लब समिती कशाशी संबंधित आहे?
तर आदिवासींचा जमीन हक आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन. यस. निवृत्तीनंतर त्यांच्या पहिल्या स्पर्धेत सिडनी क्लासिक 2025च्या विजेतेपद कुणी हे केलं? रमित टंडन, सौरभ घोषाल, हरिंद्रपाल संधू, वेलवेन सेंथिल कुमार. हे मगाशी पण झालेला प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे सौरभ घोषाल. निवृत्ती एप्रिल 2023ला झाली होती आणि त्यांनी पुनरागमन केलं आणि डायरेक्टली स्क्वॉश स्पर्धेत बघू शकता हे आपण डायरेक्टली त्यांनी जिंकलेलं आहे. आणि यस, या अंतर्गत बघू शकता की फेब्रुवारीचे आपले करंट अफेअर्स सर्व झालेले आहेत. की मागच्या लेक्चरमध्ये, कालच्या लेक्चरमध्ये आपण थिअरी झालेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये बघू शकता आपण MCQs कव्हर केलेले आहे. आता जो नेक्स्ट सॅटर्डेला लेक्चर होईल त्यात आपण 1 मार्च ते 15 मार्चच्या चालू घडामोडी आपण घेऊन येणार आहोत. म्हणून लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि रिव्हिजन मोडवर तुम्ही लागलं पाहिजे. म्हणूनच चला आजचा लेक्चर आपण इथं संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.